शहा मुंबईमध्ये आज सहकार परिषद घेणार आहेत आणि या सहकार परिषदेला अमित शहांसोबत छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला छगन भुजबळ काही वेळच उपस्थित होते आणि त्यानंतर ते अधिवेशनामधून निघून गेले होते। मात्र छगन भुजबळ अमित शहांच्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त होऊ शकतं। या कार्यक्रमामध्ये भुजबळ आणि अमित शहा यांच्यामध्ये काही चर्चा होतीये का याकडे लक्ष असेल, कारण भाजपसोबत भुजबळांची जवळीक आता वाढताना दिसतेय। काही दिवसांपूर्वी भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची सुद्धा भेट घेतलेली होती, त्यामुळे अजित पवारांसोबत भुजबळांचा दुरावा वाढतोय आणि भाजपसोबत त्यांची जवळीक वाढताना दिसतेय। त्यामुळे याचे अनेक अर्थ राजकीय वर्तुळामध्ये काढले जातात। दरम्यान अमित शहा आणि आज नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये ते पूजा अर्चा करणार आहेत, त्यानंतर ते मालेगावमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या दौऱ्याविषयी अमित शहांच्या या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर अमित शहांचा हा महाराष्ट्राचा दौरा राजकीयदृष्ट्या अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी योगेश खरे यावर लक्ष ठेवून आपण थेट जाऊया योगेश यांच्याकडे। योगेश, खरं तर 2-3 निमित्त आहेत। आज अमित शहा यांच्या दौऱ्यामागे भेटीगाठींचं सत्र असेल, बैठकांचं सत्र असेल, मात्र विशेष लक्ष लागलेलं आहे ते भुजबळ आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा काही होणार का, कारण ते एका कार्यक्रमाला दोघेही एकत्रित उपस्थिती लावणार आहेत। खरं आहे, छगन भुजबळ हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज आहेत। त्यांनी सातत्यानं राष्ट्रवादीमध्ये अजित पर्व जे काही सुरू आहे, म्हणजे जे काही लोकशाही या पक्षामध्ये नाही आणि अजित पवार जे म्हणतील त्याप्रमाणे हे सगळं होतं आहे आणि माझी अवहेलना सातत्यानं होते आहे असा आरोप त्यांनी सातत्यानं केलेला आहे आणि त्यामुळे ते सध्या नाराज आहेत। ते आपल्या येवला मतदारसंघामध्ये काल मुक्कामी होते आणि येवला मतदारसंघातून ते आज थेट मालेगावला म्हणजे अमित शहा यांच्या कार्यक्रमस्थळी जाणार आहेत। या ठिकाणी सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माजी जवानांनी साकारलेल्या 550 एकरच्या शेतीची अमित शहा आज पाहणी करणार आहे आणि त्यांच्यासोबत छगन भुजबळ त्या ठिकाणी पाहणीसाठी असतील, त्यासोबत त्यांची चर्चाही या ठिकाणी होईल। आता नेमकी एकूण जर राजकीय परिस्थिती आपण बघितली तर छगन भुजबळ हे आता अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये नाहीत अशी परिस्थिती आहे। जरी ते सध्या असले मात्र मनाने ते आता भाजपच्या जवळ जात आहेत हे स्पष्ट होतंय। खरं तर अमित शहा यांच्या निर्देशानुसारच गेल्या काळामध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट हे ऑफर करण्यात आलेलं होतं। त्यांनी लोकसभेला नाशिकमधून उभं राहावं असं सांगण्यात आलं होतं, मात्र अखेरपर्यंत त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली नाही आणि अखेर त्यांनी राज्यातून दिली जात नाही म्हणून त्यांनी माघार घेतली होती। मात्र आता पुन्हा अमित शहांना ते भेटत आहेत, त्यामुळे नेमकी काय राजकीय चर्चा करतात, भाजपमध्ये प्रवेश देण्याविषयीची काही अडचण मधल्या काळात त्यांना दिसून आलेली आहे। ते जाणार असंही म्हटलं जात होतं। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा याबाबत सोल्युशन काढू, काहीतरी आपण मंत्रिपदाबाबत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं। त्यामुळे आता अमित शहा यांच्या माध्यमातून हा तोडगा काढण्याचा प्रयत्न होतो काय आणि त्यानंतर छगन भुजबळ काय बोलतात अमित शहा यांच्यासोबत भाषणामध्ये याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे आजचा दौरा हा तसा राजकीय दृष्टिकोनातून नाशिकसाठी आणि मालेगावसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। जी योगेश, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा।